यशु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वप्रथम गडाऱ्याला वंदन करून प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि महाराष्ट्राचे आराध्य देव शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी भरत मोरे येथे आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतो। प्रेक्षकांच्या भेटीसाठी एक अशी मेजवानी आणि अशी एक स्पर्धा ज्या स्पर्धेची आपण सालाबाद प्रमाणे वाट पाहत असतो। ही अशी स्पर्धा जी वसई तालुक्यातील काही नामवंत स्पर्धांपैकी एक आहे, जिने आपलं सातत्य या स्पर्धांमध्ये आयोजनाच्या त्या स्टँडर्डमध्ये कायम ठेवलंय। मागील वर्षी ज्यावेळेला झाली होती, मागील हंगाम या स्पर्धेचा ज्यावेळेला मी बघितला होता त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात इथे लाईट शो झाला होता, खूप मोठी फटाकेबाजी झाली होती आणि त्या अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेल्या संघांना या स्पर्धेची आतुरता लागून गेलेली होती आणि तो त्या कर्णधारांसाठी सुद्धा असा काही क्षण होता की त्या क्षणाला ते अजूनपर्यंत विसरलेले नाही आहेत। आणि असं असतानाच आज या जुना कोळीवाड्यामध्ये आल्यानंतर या शाळेच्या मैदानावरती मैदानाची आखणी म्हणा किंवा ज्या पद्धतीने हे ग्राफिक्स समोर आपल्याला बघायला मिळतात आणि स्टँड ज्या पद्धतीने बनवले आहेत, खेळाडू स्टँड म्हणा किंवा प्रेक्षकांसाठी स्टँड, ते खरोखरच बघण्यासारखे आहेत। आणि असं वाटतंय की अंडरआर्मला एक स्टेडियममध्ये कशा पद्धतीने आम्ही ॲडजस्ट करू शकतो, त्या अंडरआर्म खेळासाठी कशा पद्धतीने स्टेडियमची रचना करू शकतो, याचा जर ड्रोन व्ह्यू घेतला तर तुम्हाला हे छोटं स्टेडियम वाटेल। अशा पद्धतीनं या मैदानाला सजवलंय आणि आज जे जे संघ इथे येतील, जे जे प्रेक्षक येतील, जे जे दर्शक या स्पर्धेला बघतील, ते बघितल्यानंतर खरोखरच त्यांना एक आश्चर्याचा एक मोठा धक्का सुद्धा लागणार आहे। कौतुक आहे संपूर्ण JKCC अर्नाळा या टीमचं, ज्या पद्धतीने या स्पर्धेला त्यांनी सजवलंय। या स्पर्धेचे नियम आपण सर्वांसमोर सादर करू इच्छितो। चला दोन्ही टीम आपण ऍक्शन मध्ये यायचंय। पहिला सामना या स्पर्धेचे नियम, चॅलेंजिंग षटक सर्वात इम्पॉर्टंट महत्वाचा नियम काय आहे? चॅलेंजिंग षटकामध्ये 9 धावांचं लक्ष्य असणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि त्या 9 धावांसाठी बघा दोन्ही टीमने ऐकून घ्या, कंगारू आणि अष्टविनायक विरार, पहिलं आणि दुसरं षटक यापैकी तुम्हाला एक षटक चूज करायचं बॅटिंग टीमला आणि ते चूज करणं अनिवार्य आहे। तुम्ही जर का पहिल्या षटकामध्ये चॅलेंजिंग ओव्हर नाही घेतलीत, दुसऱ्या ओव्हरमध्ये तुम्हाला चॅलेंजिंग ओव्हर आपोआप घ्यावे लागणार। चॅलेंजिंग ओव्हरमध्ये मैदानात असे 3 राउंड सर्कल आहेत, त्या 3 पैकी एका सर्कलमध्ये तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये ठेवायचा आहे। चॅलेंजिंग ओव्हर दरम्यान एक खेळाडू या 3 स्पॉट पैकी एका स्पॉटवरती उभा राहील, याची नोंद घ्यायची आहे। आणि त्या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये जर का 9 धावा बॅटिंग करणाऱ्या टीमने केल्या तर 2 धावा त्यांना ऍड करून मिळतील, जर त्यांनी 9 धावा नाही केल्या तर 2 धावा मायनस होतील। दुसरी गोष्ट, जर का चॅलेंजिंग ओव्हर ही मेडन आली तर 2 धावा ओव्हरऑल स्कोर मधून मायनस होणार। जर का कोणी चॅलेंजिंग ओव्हर घेतलीच नाही असं होणार नाही, कारण त्यांना दुसरी ओव्हर बाय डिफॉल्ट घ्यायचीच आहे। ओके, तरी पण मायनसचा हा रूल आहेच आहे, नाही घेतली तर तरी सुद्धा पण ते घ्यायचीच आहे, त्यामुळे हा प्रश्न येणार नाही। काहींचा प्रश्न आला होता हा। उर्वरित ज्या ओव्हर्स आहेत त्या आहेत तशाच असणार आहेत। 9 खेळाडूंचा सामना आहे, 9 खेळाडू हे मैदानात असतील आणि बाकीचे नियम ज्या पद्धतीने आपण बाकी स्पर्धांमध्ये बघतो त्या पद्धतीने असतील। त्याच्यामध्ये कंपल्सरी चेस असणाऱ्या पहिल्या किंवा दुसऱ्या षटक फलंदाजी करणाऱ्या संघातील फलंदाजीला पंचाने सांगून चॅलेंजिंग षटक निवडावे लागेल। पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि अंपायर आणि आयोजकांची वाद जो संघ घालेल त्या संघाला इथे अपात्र ठरवलं जाईल, म्हणजे डायरेक्टली बाद केलं जाईल। जर कोणताही संघ उशिरा आला तर त्याला असोसिएशनच्या नियमानुसार पेनल्टी असेल। ब्लॅक ट्रॅक कंपल्सरी असेल, शूज आणि संघाचं टी शर्ट हे अनिवार्य आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। चला आता जास्त वेळ घेऊ नका, आपण सर्वांनी त्वरित या मॅचला सुरुवात करायची आहे। दोन्ही संघांना विनंती, आपला एक एक प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवा। अष्टविनायक विरारचा एक्स्ट्रा प्लेअर आलेला आहे, तरी कंगारू संघाचा एक प्रतिनिधी पाठवायचा आहे। अजून एक महत्वाची सूचना, महत्वाची म्हणजे खेळाडूंची काळजी। त्या खेळाडू कक्षाच्या बाजूला फ्रीज आहे आणि त्या फ्रीज मध्ये सॉफ्ट ड्रिंक ठेवलेले आहेत। बॅटिंग करणारी टीम जी असेल त्यांच्यासाठी पहिला सॉफ्ट ड्रिंकचा खजाना त्याच्या आतमध्ये आहे, ज्याला पाहिजे तेव्हा त्याने पिऊ शकता। जशी इनिंग संपेल त्यावेळेला
हॅलो 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 चेक. पहिला चेंडू वाईट आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती कोणत्या पद्धतीची धाव येताना दिसत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. आलेल्या सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2025 पर्व तिसरं आणि या तिसऱ्या पर्वामधील पहिली मॅच आपल्या बॅटनं ऑन साइडला पुन्हा एकदा रनआउटची संधी. ओ आणि दोघांच्या हातून चेंडू डिसाइडला. दीपने रिस्की रन घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या हॅलो ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा प्रथम यावेळेला रनआउटची संधी आणि प्रसादने जोपर्यंत एसटी वरती चेंडू लावलाय तोपर्यंत तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलंय. पाहिलं जाईल काय निर्णय येतोय तो सुद्धा बघणार आहोत. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग पर्व तिसरं आणि तिसऱ्या पर्वामधील हे बहारदार आयोजन. खूप साऱ्या गोष्टी अजूनही आपल्याला बघायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून आश्चर्यचकित करणारे असणार आहेत. या स्पर्धेसाठी YouTube हे सर्व सामने जे ते युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह दाखवले जात आहेत. पाटील नेटवर्कची टीम सुद्धा जॉईन झाली आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आमचे पंच गंभीर पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. समालोचन कक्षामध्ये माझ्या साथीनं कौस्तुभ मेहर यांना आपण ऐकणार आहात. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. नयन कालुष्टे सध्या स्कोरर आहेत. ते सुद्धा थोड्या वेळानंतर आपल्याला कॉमेंट्री कक्षामध्ये जॉईन होताना दिसतील. त्यांचं हार्दिक स्वागत. आलेले सगळे संघ त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आणि नॉट आउट असा इशारा पंचांकडून आलाय. भावेश स्ट्राईक हँड वरती समोर प्रतीक नबोळे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडूला एका धाब्यासाठी पाठवलं. फ्लाईट डिलिव्हरी होती. सिंगल धाव येताना दिसते. चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी असेल. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलं. क्या बात आहे. चांगला फटका होता परंतु क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं. षटक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावपलकावरती बिनबाद. 5 धावा माफ करा वाईट होत आहे. थँक्यू 50-50 नाही म्हणता येणार. चॅलेंजिंग ओव्हर आहे. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग मधील ही नवीन संकल्पना. त्याच्यामध्ये चॅलेंजिंग ओव्हर आणि पहिली चॅलेंजिंग ओव्हर खेळण्याचा मान मिळालाय तो कंगारूला. बघूयात या चॅलेंजिंग ओव्हरला ते हिट करतात की नाही. संकेतच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. अष्टविनायक विरार या संघाच्या माध्यमातून समोर भावेश आहे पहिला चेंडू हाताळण्यासाठी. भावेश समोर संकेत. पहिला चेंडू बाहेरच्या दिशेने कट होणारा चेंडू जास्तच बाहेर गेले होते आणि त्यानंतर ड्राईव्ह करण्यामध्ये अडचण. बॅट आणि बॉलचा खास संपर्क नाही. टप्पा पडल्यानंतर वेग चांगला आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल आलाय. पहिल्या चेंडूवरती संकेतचं प्रभुत्व बघायला मिळालं. दुसरा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा हा फटका. ऋषीच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. तोपर्यंत पुन्हा एकदा येथे दोन्ही संघ खूप दिवसानंतर मैदानात उतरलेत. अष्टविनायक विरार सुद्धा जास्त स्पर्धा या अंगामध्ये खेळलेला नाहीये परंतु ज्या वेळेला खेळला त्या वेळेला त्याने चांगलं चॅलेंज क्रिएट करण्याचा प्रयत्न केला. चांगला खेळ त्याने दाखवला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ऋषीने चांगला बॅकअप चांगलं होतं आणि त्या बॅकअप वरती फेकी सुद्धा तितकी चांगली. दीप आडव्या बॅटने खेळत असताना बघायला मिळाले आणि एकदम सहजरित्याने त्याने पूर्ण केली. सिंगल धाव आली. आता 9 धावा म्हणजे नयन एखादी बाउंड्री. आता ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूवरती डॉट आलाय त्याला बघता एक्स्ट्रा रन्सची वाट बघावी लागेल किंवा 2 बाउंड्र्या माराव्या लागतील. बघूयात काय घडतंय. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा एका धाब्यासाठी जातोय. निराशाजनक सुरुवात आहे असं म्हणावं लागेल कारण बॅटवरती चेंडू प्रॉपर येत नाही आहेत. जे बॅटवरती आले त्याच्यावरती फिल्डिंग झाली आहे.
असं असताना अष्टविनायक विरार थोडीशी वरचढ वाटतीये, परंतु दीप असा खेळाडू आहे ज्या दीपला याच्यामधून मार्ग काढणं चांगल्या रीतीने माहीत आहे आणि त्यामुळे आता दीपचा खेळ बघण्यासारखा असेल. एका धाब्यासाठी खेळलेत, पुन्हा एकदा ढकलून दिलं चेंडूला एका धाब्यासाठी. आता कदाचित या चॅलेंजिंग ओव्हरला हातातून निष्ठून जाणार हे ऍक्सेप्ट केलंय असं म्हणावं लागेल, परंतु भावेश आहे. आता भावेशला स्ट्राईक मिळाला. भावेश किती धाबांसाठी जातोय. धावपलकरची धाबा या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 आहेत. पहिल्या षटकामध्ये 5 धाबा आल्या होत्या. चॅलेंजिंग ओव्हरची कहाणी काहीशी वेगळी आहे. बॅकप्रदान करण्याचा प्रयत्न, टॅप केलं चेंडूला. अभिच्या हातामध्ये चेंडू जातोय. जोपर्यंत फील्ड करून फेकतील तोपर्यंत एक धाव आली. षटक संपलं दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 धावा होत्या. त्यामधून आता 2 धावा मायनस होतील आणि 8 वरती धावफलक असेल कंगारू या संघाचं. कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघ. थँक्यू. मग सर्व मान्यवर या उद्घाटन सोहळ्यासमयी इथे आपला अमूल्य वेळ काढून उपस्थित होते आणि उपस्थिती दाखवल्यानंतर पहिल्या 2 षटकाचा खेळ झाल्यानंतर आता ते आपल्यापासून रजा घेत आहेत. त्यामध्ये अर्नाळा ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच नरेंद्र कुमार गरज साहेब आणि त्यांच्या साथीने उर्वरित सर्व मान्यवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा. हो ही तर रनआउटची संधी होती. फेकी झाली आणि फेकी अचूक. फलंदाज भावेश याला मैदाना बाहेर जावं लागते. पहिल्या विकेटचं बदल, पहिला आदरा कंगारू संघाला. JKCC क्रिकेट संघ अर्नाळा गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघ अर्नाळा गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघ अर्नाळा गावात नंबर 1. थँक्यू. बघा आता काही असे स्पॉट्स आहेत त्याची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. आमच्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला एक मोठा ऑडियन्स स्टँड आहे. त्या मोठ्या ऑडियन्स स्टँडमध्ये सर्वांनी जाऊन बसायचं आहे. या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. समोर एक आहे उजव्या बाजूला ज्या ठिकाणी नालासोपारामध्ये संघ तिथे बसलेला आहे, तो सुद्धा एक स्टँड आहे. डाव्या बाजूला जो स्क्रीनच्या बाजूला एक स्क्रीनच्या उजव्या बाजूला जो स्टँड आहे तो सुद्धा दर्शकांसाठी स्टँड आणि झाडाखाली जो आहे तो प्लेअर डगआउट आहे. आता या सर्व बाबी आहेत. प्लेअर डगआउटच्या बाजूला असणारा फ्रीज पुन्हा एकदा मी सांगतो, त्याच्यामध्ये सॉफ्ट ड्रिंक आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीम काही कोणत्याही खेळाडूने त्या घेऊ शकतात, तुमच्यासाठी आहेत त्या. कटकाड्याचा प्रयत्न, गोल्डीच्या हातामध्ये चेंडू. यावेळेला दीप सुद्धा बाद. ओपनिंग पेअर तंबूच्या दिशेने बाद. थँक्यू JKCC अर्नाळाचं हे सॉन्ग. थँक्यू हर्षद. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2025 पर्व 3. आणि या 3ऱ्या पर्वामध्ये आता नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. अनिकेतला साथ देण्यासाठी मिस्टर रोशन. सलामीची जोडी असं वाटलं होतं की सेट झाल्यानंतर काहीतरी धावा चांगल्या रीतीने सजवतील, बनवतील, परंतु त्या धावांना कुठे ना कुठेतरी आपण मिस करताना बघतोय. कारण 2 फलंदाज जे सेट होण्यासाठी वेळ घेत होते ते आता तो वेळ घेऊन तंबूच्या दिशेने गेलेले आहेत. नव्याने आलेली जोडी मिडल ऑर्डरमध्ये हे 2 फलंदाज काय या पार्टनरशिपला बनवतील का? उजव्या स्टेजच्या बाहेर होता चेंडू, त्याला फोरामचा वापर करून खेळायचं होतं, परंतु ऋषीच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. तोपर्यंत 1 धाव धावून कंप्लीट केली. आल्या 1 धाव मात्र घेत असताना वैयक्तिक खातं ओपन केलं गेलंय.
चौथं षटक मार्गस्थानी पहिल्या चेंडूवरती एकदा वेताना दिसली आणि त्यानंतर नो प्लस वन. क्या बात आहे. ज्या धावपलकाला आपण आणि नो प्लस वन म्हणजेच नयन या धावपलकाला आधार देणारा चेंडू, परंतु पुढचा चेंडू ऑफ कटर आणि त्यावरती बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. ओहो, यावेळेला चेंडूला खूप चांगल्या रीतीने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु चांगली फिल्डिंग तिथे आणि हातून चेंडू निसटला. एकाचं रूपांतर दोन मध्ये. 2 धावा चपळाने धावून पूर्ण केल्या गेल्या आणि 2 धावा धावून पूर्ण करत असताना जाऊन पोहोचल्यात धावपलकावरती 20. मग या मैदानावरती खेळत असताना जी चांगली स्थिती काहीशी अपेक्षित होती ती चांगली स्थिती एका चौकारानंतर येत असताना दिसली आहे. म्हणजे 5व्या चेंडूवरती आलेला चौकार आणि त्या चौकारानंतर आलेला नो प्लस वन म्हणजे एका चेंडूवरती त्या 6 धावा म्हणू आणि त्या 6 धावाने खूप मोठा बूस्टर दिलाय जो की या धावपलकाला चांगला सजवताना दिसतोय. चांगला म्हणण्यापेक्षा समाधानकारक, कारण रनबॉलच्या वरती जर का धावा आल्या तर मात्र मॅचला खेळत असताना किंवा लढत असताना मजा काहीशी वेगळी येते. सिंगलसाठी पुन्हा एकदा चेंडू गेलाय. ऋषी आतापर्यंत एक चौकार लगवत ऋषल एक चौकार लागत असताना खेळतोय आणि खेळत असताना त्याने 10 धावा आतापर्यंत बनवल्यात. हलक्या हाताने खेळले चेंडूला सिंगल धाव येताना दिसते. 1 2 गो. शेवटचा अंतिम चेंडू 22 वरती धावपलक. टॅप काढण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं, फेकी सुद्धा केली आहे. पुन्हा एकदा प्रसाद चुकी करतोय आणि असं असताना फक्त एकच धाव या चेंडूवरती येईल. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा आहेत त्या एकूण 23-24चं लक्ष ठेवलं गेलंय ते टीम अष्टविनायक विरार या संघासमोर. चला, यानंतर होणारा सामना भीम प्रेरणा निर्मळ विपक्ष राही 11 आगाशी या दोन संघादरम्यान होणार आहे. तरी भीम प्रेरणा निर्मळ आणि राही 11 आगाशी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस मध्ये यायचंय. टॉस खेळला जाणार आहे. क्रिकेट चषक जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. 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 थँक्यू रुचे. मी विनंती करेल ज्योती कुडू मॅडम यांना की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. आपल्या शुभास ते टॉस केला जाईल. दोन्ही कर्णधार आलेले आहेत. टॉस का बॉस मध्ये दोन्ही कर्णधारांनी दाखल व्हायचंय. भीम प्रेरणा निर्मळ विपक्ष राही 11 आगाशी या दोन संघादरम्यानचा टॉस. तर नाणेफेकीचा कौल दोन्ही कर्णधार इथे आलेले आहेत. JKCC असा कॉल आणि JKCC आलाय. थँक्यू मॅडम. आपल्याला विनंती, आपण स्थानापन्न व्हायचंय. राही 11 आगाशी टॉस जिंकला, काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. वैभव, खूप दिवसानंतर मैदानात संघ बघायला मिळेल, तर कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल या मैदानात? हो, पोरांची खूप चांगली प्रॅक्टिस झालेली आहे या टुर्नामेंटसाठी आणि आम्ही आमचा चांगला खेळ दाखवतो. आपण एक आयोजक आहात आणि आयोजक असताना या स्पर्धेत इथे येऊन कसं वाटलं हे आयोजन संपूर्ण JKCCचं बघून? आयोजनचं बोलायला गेलं तर आम्ही ॲक्च्युली सरप्राईज होत होतं, पण एवढी मोठी सरप्राईज असेल आम्हाला माहिती नव्हतं. खूप जबरदस्त संतोष भाई यांना त्यांच्या पूर्ण टीम खरोखर खूप मेहनत करून एवढं चांगलं आयोजन केलंय. खूप बरं वाटतंय बघून.
हॅलो नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर काय निर्णय असता? गोलंदाजीच घेतली असती. आज अर्नाळ्यामध्ये मला वाटतं पहिल्यांदा आपला संघ येऊन दाखल झाला आहे. कशा प्रकारची तयारी आणि कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल? पोरांची प्रॅक्टिस चांगली आहे आणि आउटफील्ड वगैरे चांगला आहे, उत्सुकता आहे खेळण्याची. कसं वाटलं इथं आल्यानंतर ही स्पर्धा पाहून? भरपूर चांगलं वाटलं आणि पोरांमध्ये पण प्लेयर्स लोकांमध्ये भरपूर उत्साह आहे आणि खेळायला असं वाटते कधी उतरू आणि कधी खेळू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. नाणेफेकीचा कौल जिंकला राही 11 आगाशी या संघानं प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी भीम प्रेरणा निर्मळ या संघाला आमंत्रित केलंय. चांगली मॅच यानंतरची सुद्धा असणार आहे. तुर्तास चालू असलेली मॅच जिथे 24 धावांचा पाठलाग 24 धावांचा बचाव आपण बघणार आहोत. जाऊयात सर्व समालोचन कक्षामध्ये. थँक्यू. हॅलो चला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. नाणेफेकीचा कौल झाला. नेक्स्ट मॅच साठी सुद्धा अनेक जण उत्सुक आहेत. तुर्तास नयन आमच्या साथीनं ऍज अ स्कोरर म्हणून जोडलेले आहेत. पहिलं षटक संपलं 6 धावा आल्या. आता चॅलेंजिंग ओव्हरची कहाणी. प्रथम आणि गोल्डी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ओहो ड्राईव्ह केला. व्हॉट अ शॉट. अगदी अलगद सहज आणि चेंडूला पाठवलं इंटू द गॅप. 4 रन्स. चौकार. थँक्यू. ऍक्च्युली नयन हा फटका जर बघायला ना त्याने ड्राईव्ह केला पूर्णपणे फुलटॉसला फक्त दिशा दिली. सो गॅप बनला गेलाय. त्या गॅपला वापरलं गेलं आणि म्हणूनच या 4 धावा हासिल झाल्यात. तुम्ही या मैदानावरती जर का नीट अभ्यास करून याल तर तुम्हाला या 9 धावा सहज दिसतील. पण जर का तुमचा अभ्यास नसेल तुम्ही डायरेक्टली फक्त ताकदीच्या जोरावरती मारायला गेलात तर कदाचित या 9 मधून 7 दिसतील. जर तुम्ही तशा केलात म्हणजे म्हणतात ना जर का 9 केल्या तर तुम्हाला 2+ मिळणार आहेत. पण 8 केल्या तर 5 दिसतील 6 दिसतील. त्यानंतर 6 केल्या तर 4 दिसतील. असं काहीतरी वेगळं दिसेल. 2 धावा तुमच्या मायनस जाऊ शकतात ज्यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न चेंडूला एका धावेसाठी पाठवलं. सिंगल धाव येताना दिसते. पण हे जे चॅलेंजिंग ओव्हर आहे हे तुमच्या चॅलेंजला मजबूत सुद्धा बनवू शकतं आणि चॅलेंजला बिग सुद्धा बनवू शकतं. आता ज्या तुम्ही 24 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला आहे त्या 24 धावांचा पाठलाग करत असताना या षटकामध्ये तुम्हाला 2 धावा वाचवण्याची संधी सुद्धा मिळणार आहे. पण अष्टविनायक विरार थोडासा आता मजबूत स्थितीमध्ये मी म्हणेल. कारण इथून जर का उर्वरित धावांमध्ये 1 धाव जरी कमी झाली तरी सुद्धा 2 मायनस होतील आणि त्या 2 मायनस होत असताना तितका मोठी हानी होणार नाहीये. जो ऍडव्हान्टेज म्हणतो ना आपण चॅलेंजिंग ओव्हरचा तो 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 मिळणं थोडंसं अवघड. प्रफुल्लचा अजून एक खराब चेंडू त्याच्यावरती व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होईल. कंगारू थोडीशी अंडर प्रेशर. अष्टविनायक विरार खूप चांगली बॅटिंग करतात. प्रथम एक नवीन संकल्पना म्हणजे नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न नवीन प्लॅन आणि त्याच्यामध्ये प्रथमला ॲज अ ओपनर म्हणून पाठवणं ते फायद्याचं ठरलंय. गोल्डीला तर सवय ॲज अ ओपनर म्हणून खेळायची आणि तो मैदानात खेळतोय. दीपचं न चालणं भावेशचं न चालणं ही कदाचित कंगारूसाठी थोडीशी अडचणीची सबब. धावपलकारचे धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचल्यात 15 15 रन्स. चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे तो म्हणजे एक लास्ट डिलिव्हरी. ऑलरेडी 9 झालेल्या आहेत म्हटल्यानंतर ही 10वी धाव. 10वे धाव्यानंतर आता 2 धावा ऍड सुद्धा होतील. ओव्हरऑल 16 नंतर 18 धावा धावपलकावरती टीम अष्टविनायक विरार या संघाच्या. DJ
थँक्यू 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 डीजे. चला लवकर थोडी घाई करा. 12 बॉल 6ची गरज आहे. भीम प्रेरणा निर्मळ आणि राही 11 आगाशी या दोन्ही संघांना विनंती, आपली टीम मिटिंग जी काय ती करून घ्या. लगेच मैदानात आपल्याला उतरायचं आहे. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय त्या सर्वांचं मनपूर्वक आभार. त्याच्यामध्ये आलोक मेटल, दिनेश मोटर, निकेत भोईर, नंदकुमार घरत, मॅग्नम रिसॉर्ट, भरतजी भोईर, देवराम पाटील, ॲक्वा पॅलेस, संदीपजी वझे, पीस ऑफ नेचर, नक्षत्र रिसॉर्ट, ग्रीन पॅराडाईज, सचिन पाटील, गांजा ग्रुप, बिग बॉस सलून, मंथन रिसॉर्ट, सुपरस्टार रिसॉर्ट, महेश पेंटिंग वर्क, तेजस कांबळी, महालक्ष्मी हार्डवेअर, ओम साई मोटर TVS, त्यानंतर नंदकुमार कमलाकर पाटील ड्राईव्ह केलं चेंडूला आणि इथे चौकार येत असताना अजून सोपं केलं जातं. यावर प्रथमचं कौतुक करावं तितकं कमी. त्यानंतर माधुरी ज्वेलर्स, JMB हार्डवेअर, माऊली रिसॉर्ट या सर्वांचं मनापासून आभार. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य लाभलंय त्यांचं सुद्धा नामोल्लेखन करणं गरजेचं असणार आहे. आणि त्यापैकी अनिलजी वाघ, काजी बिल्डर, बिट्टू अशोक पाटील, जितेश ज्वेलर्स, सतीश पाटील, निसर्ग रिसॉर्ट, वासुदेव विठू पाटील ड्राईव्ह केलं. एक धाव येत असताना पाहायला मिळते आणि अशा पद्धतीनं सामना संपलाय, सामना जिंकलाय अष्टविनायक बिरार या संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये टीम कंगारू. भीम प्रेरणा निर्मळ आणि राहिल नागाशी आपण त्वरित मैदानात दाखल व्हा. सागर रिसॉर्ट, अभि चोरगे, अनिकेत बार, रशिका वॉटर सप्लायर, राजेश्री, सविता वायदा, दयानंद माळी आणि